मित्रांनो, आपण आता पुढे पाहणार आहोत. तर पुढे काय व्यवस्थापन समिती म्हणजे कार्यकारी समिती, ज्याला आपण मॅनेजिंग कमिटी म्हणतो किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणतो. तर सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकारी असणारी सभा आहे. जी अधिमंडळाची जी वार्षिक सभा होती तिला काय म्हणतात? सर्वोच्च अधिकार असणारी सभा. तिच्या मार्फत व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहारात पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. तर ही जी आपली वार्षिक सभा होते त्या सभेमार्फतच हे जे दैनंदिन कारभार चालू असतात, जे व्यवस्थापन चालू असतात, ते पाहण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार या बोर्ड ऑफ डायरेक्टरला, कार्यकारी समितीला भेटत असतात. पुढे काय सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. काय असतात? मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सभासदांची संख्या जास्त असल्यामुळे सभासदातील बदल, सभासदाचे दूरवरचे वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणूनच सभासद आपले प्रतिनिधी निवडताना त्यांना संचालक असे म्हणतात. म्हणजे काय करतात ते सभासद? समजा साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्यात बरेचसे लोक जे आहेत आपले शेतकरी, ते त्याचे सभासद असतात. पण त्या सभासदांना दररोज काम करता येईल का? नाही येणार. त्यासाठी त्या पर्याय व्यवस्था म्हणून त्यांनी काय केले की त्यांनी एक बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे काही प्रतिनिधी निवडून दिलेत. जसं आपण ग्रामपंचायत मध्ये सदस्य निवडून देतो, तसेच त्याच प्रकारचे प्रतिनिधी आपण सहकारी संस्थेत निवडून देत असतो. त्यांना काय म्हणतात? संचालक म्हणतात. तिथे सांगितलेले सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असे म्हणतात. आणि त्या संचालकाच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती असे म्हणतात किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. तर ही व्याख्या दिलेली आहे. कळलं असेल आपली संचालक मंडळ कसं आहे. जसं ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतची बॉडी असते, त्याचा सरपंच असतो, उपसरपंच असतो, त्याच प्रकारचं व्यवस्थापन हे आपल्या सहकारी संस्थेत सुद्धा असतं. पुढे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960, नियम 1961 आणि उपविधी म्हणजे नियम यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. यांना हे व्यवस्थापन समितीला अधिकार कुठून प्राप्त होतात? तर सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपवले जाते. सहकारी संस्था आहे, एक संस्था आहे, त्याचं व्यवस्थापन कोणाकडे दिलं जातं? तर व्यवस्थापन समितीकडे दिलं जातं. व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभामध्ये करू शकते. म्हणजे अधिकार या व्यवस्थापन समितीची एक बैठक बसते, सर्वसाधारण सभेकडून त्यांना अधिकार मिळतात आणि तेच अधिकार ते व्यवस्थापन समिती आपल्या कामकाजात वापरत असते. संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे निर्णय व्यवस्थापन समिती घेते. जे दैनंदिन कारभार असतो ते बोर्ड ऑफ डायरेक्टर करत असतात, सभासद करत नसतात. कार्यकारी समितीचा कार्यकाळ हा किती वर्षासाठी असतो? 5 वर्षासाठी. जसा ग्रामपंचायतचा कार्यकाळ 5 वर्षासाठी, तसा या कार्यकारी समितीचा कार्यकाळ 5 वर्षासाठी. पुढे काय
व्यवस्थापन समितीची रचना. काय रचना? व्यवस्थापन समितीत सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते, म्हणजे त्यांच्या नियमात दिलेली असते. ठरवतात किती सदस्य असू शकतात. सामान्यपणे व्यवस्थापन समितीत सदस्य संख्या विषम अंकात असते. कशी असते? विषम अंकात असते. मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते. ही कशी असते? 21 असणारे, 19 असणारे. जर आपण 20 घेतली आणि एखादा मुद्दा असेल की सभासद डिवाइड झाले, बोर्ड ऑफ डायरेक्टर डिवाइड झाले, इकडे 10 जण झाले आणि इकडे 10 जण झाले, तर हा मुद्दा सोडवायचा कसा? हा पेच निर्माण होऊ शकतो. म्हणून की कोणतरी विन झालं पाहिजे, म्हणून इथे 21 संख्या ठेवली जाते. म्हणजे एकीकडे तरी 11 असतील, जेणेकरून एखादा ठराव पास होईल किंवा एखादा ठराव फेटाळला जाऊ शकतो. त्यासाठी ही संख्या कशी असते? विषम असते. पुढे काय? निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्यांची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकते. कोण ठरवू शकतं? निबंधक असतो, त्या निबंधकास त्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. तो निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढतो. कोणता काढतो? विशेष अधिकारी काढू शकतो किंवा साधारण आदेशही काढू शकतो. आणि त्याची प्रसिद्धी सरकारी गॅजेट असतं, सरकारी राजपत्र असतं, त्याच्यामध्ये करतो, सदस्य संख्या ठरवू शकतो. पण ही जी 21 संख्या सांगितली, हे सांगते की बाबा जास्तीत जास्त किती असावी? 21 असावी. तर तुम्हाला वाटलं 19 असावी, 17 असावी, आणि मला वाटते तशी ठेवू शकतात, पण जास्तीत जास्त 21. यामध्ये किती आहे? त्यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजे. किती? 2 महिला कंपल्सरी आहे. 2 महिला आवश्यकच आहे. 21 जर सदस्य असेल तर 2 महिला असतील. 19 सदस्य जर असेल, कमिटी असेल, तर तरी त्याच्यात 2 महिला असतीलच. पुढे काय? धोरणाची अंमलबजावणी. कार्यकारी व्यवस्थापन समितीचे जे धोरण ठरवले जातात त्यांची अंमलबजावणी या व्यवस्थापन समिती करत असते. आधी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरण ठरवले जाते. त्या धोरणाची कर्मचाऱ्याच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे काम हे कोण करतं? व्यवस्थापन समिती करते. सभासदांच्या मान्यता. सभासदत्वास म्हणजे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. आपण पहिले काम पाहिले धोरणाची अंमलबजावणी. जे धोरण ठरवलं जातं ते धोरण अंमलबजावणी करण्याचे काम हे व्यवस्थापन समिती करतं. आणि जे सभासद असतात, सभासदत्वासाठी अर्ज केला तर तो पास करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर व्यवस्थापन समितीत असतो. म्हणजे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात आणि संस्थेचा सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समिती पुढे मान्यतेसाठी ठेवतो. आणि सभासदत्वाचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक जो प्रवेश शुल्क असेल ती भरलेली असेल, किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल, तर व्यवस्थापन समिती सभेत अशा अर्जावर विचार होऊन ठराव मंजूर केला जातो. आणि सभासदत्वाचा निर्णय सभासदत्व देण्यासाठी अर्ज मिळाल्यापासून किती महिन्यात? 3 महिन्यात करतो. आणि सभासदत्वाविषयी निर्णय जर घेतला नाही किंवा काय घेतला किंवा घेतला नाही, हा 15 दिवसात संबंधित व्यक्तीस कळवावा लागतो. ही व्यवस्थापन समितीची कार्य काय हे आपण पाहतोय. सध्या एक झालेले आपलं धोरणाची अंमलबजावणी, सभासदत्वास मान्यता,
कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भाग भांडवलास वाढ, निधीमध्ये वाढ, सेवकांच्या तक्रारीचे निवारण कोण करतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर करतात. सभासदांच्या तक्रारीचे निवारण जे सेवकांचे असू किंवा सभासदांचे असू दोन्ही तक्रारीचे निवारण हे व्यवस्थापन समिती करत असते. सभासदांचे हितरक्षण, पुढे निवडणुकीचे आयोजन आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन, जे बैठका होतात ते सगळं आयोजन वगैरे करण्याचं काम व्यवस्थापन समिती करत असते. कार्यालयीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करते. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, जर आपण म्हणतो की समजा पीडीसी त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आपला कारभार पाहत असतात, ते काय करतात? त्यांना भरती करायची कर्मचाऱ्यांची. ते काय करणार आहे? जाहिरात देणार आहे, जशी आपली पेपरमध्ये जाहिरात आलती, मग अर्ज मागवणार, अर्जाची छाननी करणार. जर आपण पास झालं तर मुलाखत पत्र पाठवणार आणि त्यांची मुलाखत पण घेणार आणि आपली तिथे निवड करणार. प्लस पुढं वेतन पण ठरवणार, नियुक्ती पत्र पण ते काढणार आणि सेवा शर्ती असतात जॉब करण्याच्या, ते पण ते ठरवतात. या सर्व गोष्टींचा या कर्मचारी नियुक्ती कार्यात सर्व गोष्टी येत असतात. पुढे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेत आवश्यक भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबत ठराव मंजूर करून तो कुणाकडे पाठवला जातो? निबंधकाकडे. जो निबंधक असतो त्याच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याचा निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढवण्यासंदर्भात पुढील कारवाई करत असते. म्हणजे वार्षिक सभेत आपला निर्णय झाला की भाग भांडवल वाढवायचे, मग ते काय करतात? निबंधकाकडे जातात, त्यांना सांगतात आम्हाला वाढवायचे, मग ते निबंधक त्याची मंजुरी पाठवतात आणि त्यांच्यानंतर ते पुढील कारवाई करत राहतात. पुढे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेत अर्थक्षम करण्यासाठी, ही सहकारी संस्था आहे तिला अर्थक्षम करण्यासाठी, तिचा विकास होण्यासाठी त्यांच्या संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. त्यासाठी ते काय करतात? ठेवी स्वीकारतात, कर्ज घेतात, देणगी स्वीकारणे इत्यादी सर्व कार्याचा मार्गाचा ते अवलंब करत असतात. पुढे काय? सेवकाच्या तक्रारीचे निवारण. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी, मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी म्हणावा, मागण्या म्हणा, सूचनाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये असंतोष, अस्वस्थता आणि याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तुम्ही पीडीसीचे कर्मचारी झाले, तुम्ही तक्रारी करू शकता, तुम्ही काही मागण्या त्यांच्याकडे ठेवू शकता, त्यांना सूचनाकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे. जर त्यांनी दिलं नाही तर तुमच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे तिथे सांगितलेले. सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी, तक्रार करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळ, कार्यालयीन सुविधा, आरोग्यविषयक सोयीचा अभाव, पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबतीत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारीवर विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पुढचा मुद्दा आहे सभासदांच्या तक्रारीचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबत त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. यामध्ये भाग हस्तांतर विलंब, कर्ज मुदतीस विलंब,
कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी गोष्टी. परत व्यवस्थापन समितीने या तक्रारीचे विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणे आवश्यक असते. आपण शेतकरी, आपण त्या साखर कारखान्याचे सभासद असेल आणि आपण तिथे गेलो तर आपला कर्मचारी काम करत नसेल आणि आपल्या त्या जे कर्मचारी एम्प्लॉय असेल त्यांच्याबद्दलचा आपला अनुभव चांगला नसेल, पिडीस करत असेल, त्याची कामकाजाविषयी तक्रार आपण व्यवस्थापन समितीकडे केली पाहिजे. यामध्ये भाग हस्तांतर विलंब म्हणजे आपले जे शेअर्स असतात ते आपण सांगतो दुसऱ्याला ट्रान्सफर करा, पण ते करत नाही, उशीर लावतात. कर्ज मागतो ते देत नाही. कमी लाभांश, आपला जो डिव्हिडंड आहे त्याच्यापेक्षा ते कमी लाभांश देतात. अनावश्यक वजावट करतात, त्या गरजेच्या गोष्टी नाही त्या पण दाखवतात. आपल्याला जो लाभांश मिळतो तो कमी केला जातो. असे तक्रारीचे निवारण करण्याचं काम, चौकशी करण्याचं काम ही बोर्ड ऑफ डायरेक्टर करत असते. पुढे सभासदांचे हितरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षितता गुंतवणूक व्हावी म्हणून अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासावर पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. म्हणजे थोडक्यात सभासदांचे हितरक्षण करणे हे बोर्ड ऑफ डायरेक्टरचं कार्य आहे. ते निवडणुकीचे आयोजन करतात. म्हणजे संस्थेत जी संस्था असते त्याची सर्व निवडणुका घेणे, मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्यावर राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण किंवा निबंधक असतो त्याला कळवण्याची जबाबदारी, मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम हे व्यवस्थापन समिती करत असते. म्हणजे त्यांची मुदत संपलेली आहे, निवडणूक घेण्याची गरज आहे, अशा वेळी ते निबंधकास कळवतात. निबंधक राज्य सरकारला कळवतं आणि त्या संस्थेची, सरकारी संस्थेची निवडणूक होत असते. पुढे काय बोर्ड ऑफ डायरेक्टरांचं काम, सर्वसाधारण सभेचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीनुसार अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाच्या विशेष सभा बोलवल्या पाहिजे. कोणत्या सभा? वार्षिक पण बोलवली पाहिजे किंवा विशेष सभा पण बोलवली पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली पाहिजे. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, तपासणीचा अहवाल पाठवणे इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. पुढे काय व्यवस्थापन समितीचे अधिकार काय? सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधित्व निवडतात. जे आपले प्रतिनिधी आहे ते कोण निवडतं? सहकारी संस्थेचे सभासद निवडतात. त्यांना संचालक म्हणतात. पाहिले आपण संचालकाचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती, आणि व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी, नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात आणि संचालक मंडळ या अधिकाराचा वापर संस्थेच्या दैनंदिन कामकाजात करतात. आणि व्यवस्थापन समितीत खालील अधिकार असतात. काय अधिकार असतात व्यवस्थापन समितीत? सभासदाबाबतचे अधिकार म्हणजे व्यवस्थापन समितीत अधिमंडळाच्या वार्षिक किंवा अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, भाग भांडवलांचे हस्तांतर करणे, नवीन सभासदत्व मंजूर करणे, सभासदांकडून भाग भांडवल जमा करणे, सभासदांचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात.
त्याच्या पलीकडे काय आहे, जर सहकारी संस्थेचे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आणि संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्याचाही अधिकार या व्यवस्थापन समितीला असतो. सेवक वर्गाची नियुक्ती म्हणजे आवश्यक सेवक वर्गाची निवड, नेमणूक करणे, कामकाजावरून काढून टाकणे, त्यांची वेतन निश्चित आणि बढती, प्रशिक्षण व्यवस्था, त्यांना कामून वाटून देणे इत्यादी कामकाजावर देखरेख ठेवणे व त्याच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी अधिकार कोणाला असतात? व्यवस्थापन समितीला असतात. पुढे काय, निधी उभारणे, संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा, योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा, तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे, त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी अधिकार कोणाला असतात? व्यवस्थापन समितीस असतात. मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार, सहकारी संस्थेसाठी जागा असेल, एखादी इमारत असेल, फर्निचर असेल इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीचा असतात. आणि इतर अधिकार काय, सहकार संस्थेची नोंद पुस्तके, हिशोब पुस्तके पाहण्याचा, हिशोब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक, वार्षिक हिशोब पत्रके तयार करून घेणे, त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार या व्यवस्थापन समितीस असतो. तर आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की व्यवस्थापन समितीचे अधिकार काय, सभासदाबाबतचे अधिकार त्यांच्याकडे म्हणजे अर्ज मंजूर करणे, फेटाळणे, सेवक असेल, वर्ग असेल त्याची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांना आहे. निधी उभारण्याचं, भाग भांडवल उभारण्याचं काम त्यांच्याकडे असतं. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे, करारपत्र तयार करणे असे अधिकार त्यांच्याकडे राहतात. मालमत्ता खरेदी करू शकतात सहकारी संस्थेसाठी. आणि इतरही काय अधिकार आहे, नोंद पुस्तके, हिशोब पुस्तके पाहण्याचा, हिशोब ठेवण्याचा, मासिक, त्रैमासिक, वार्षिक हिशोब पत्रके तयार करण्याचा, करून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. तर पुढे आपण व्यवस्थापन समिती त्यांच्या या जबाबदाऱ्या त्या काय ते पाहूयात. तर सभासदांनी त्यांच्यातून निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. हे आपण माहिती आहे की जे सभासद असतात ते त्यांना निवडून देतात आणि त्या सभासदातूनच एक सभासदांचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. सहकार संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात आणि व्यवस्थापन समिती ही सभासद आणि संस्थेचे विश्वस्त असते. जी व्यवस्थापन समिती असते ही सभासद आणि संस्थेची विश्वस्त असते. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वर्तनाचे सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात. सभासद असतात तर काही लोकांना निवडून देतात, तो सभासदांचा समूह असतो. जर 500 सभासद असतील ते काय करतात, 21 सदस्यांना निवडून देतात. उदाहरण दाखल घेतोय आपण. आणि हे 21 सदस्य आपल्या सहकार संस्थेचा कारभार पाहत असतात. पण ह्या 21 सदस्यामुळे जर संस्थेचं नुकसान झालं तर याला जबाबदार हे सभासद तर असतात. त्याचबरोबर हा समूह जो असतो हे 500 जे लोक जे असतात की त्याचे ते सदस्य असतात ते पण त्याला जबाबदार राहतात. पुढे काय, पुढील प्रमाणे काही जबाबदारी अजून सांगता येईल. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विविध नमुन्यात समितीचे सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असलेले बंधनपत्र दिले पाहिजे. म्हणजे आपण जे समूह निवडलेला आहे, जी व्यवस्थापन समिती निवडलेली, त्यांनी काय करायचं, 15 दिवसात लिहून द्यायचं की कायद्यानुसार की आम्ही इथे सर्व काम करण्यास बांधील आहोत.
किंवा ते बंधनपत्र दिलं पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला नाही पाहिजे. अधिमंडळाची वार्षिक सभा कधी बोलवली पाहिजे? 30 सप्टेंबर पूर्वी त्यांनी आयोजित केली पाहिजे. सभेची तारीख त्यांनी ठरवली पाहिजे. पुढे व्यवस्थापन समितीचे सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजे. जी व्यवस्थापन समिती असेल त्यांनी सर्व निर्णय आपले विचारपूर्वक घेतले पाहिजे. सहकारी संस्थेचे भांडवल, निधीची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारामध्ये आणि योजनामध्ये केली पाहिजे. तिथं भांडवल भेटत, जे भांडवल आहे त्यांच्याकडे जे निधी आहे त्याची गुंतवणूक ते फायदेशीर व्यवहारातच करावी. तिथून फायदा भेटेल, नफा भेटेल अशा योजनेमध्येच करावी. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे, तसेच संस्थेचा वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवाल जो असतो, दोष दुरुस्ती अहवाल असतो, तो अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतासाठी ठेवणे आणि तो अहवाल जो असेल तो निबंधकास पण पाठवावा लागतो. पुढे काय? सहकार संस्थेची मालमत्ता म्हणावा, इमारत म्हणावा, वाहन म्हणावा, फर्निचर म्हणावा इत्यादी वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत सत्य आणि वास्तव माहिती दिली पाहिजे. त्यांनी चुकीची खोटी माहिती दिली नाही पाहिजे. आपली पतसंस्था जर दिवाळखोरीमध्ये निघण्याच्या मार्ग असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. नफ्यात असेल ते पण सांगितलं पाहिजे. आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिने आधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळवले पाहिजे. जर राज्य निवडणूक प्राधिकरण असेल आपल्याकडं जे महाराष्ट्र शासनाचं आहे, त्यास संचालक मंडळ जे असेल त्यांनी मुदत संपण्यापूर्वीच 6 महिन्याच्या आधीच कळवलं पाहिजे. समितीमध्ये व तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही निमित्त रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत हे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळवले पाहिजे. काय आपण सभासद आहे, आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, त्याच्यामधून एखादा सभासद जर एक्सपायर झाला किंवा त्यांनी सभासदत्व सोडलं तर अशी माहिती त्यांनी आपली निवडणूक प्राधिकरणास कळवली पाहिजे. कधी? 15 दिवसाच्या आत. 15 दिवस लक्षात ठेवा. पुढे काय? सहकारी संस्था करीत असलेल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय व्यवस्थापन समितीने जे सदस्य असतात त्यांनी करू नये. ही साखर उद्योग आहे, ही सहकारी संस्था आहे. उद्या एखाद्या व्यक्तीला वाटलं मी परत अजून एक साखर कारखाना काढतो तर असं होऊ शकत नाही. तुम्ही तिथे स्पर्धा करू शकत नाही. सहकारी संस्थेचे नावे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणं. कशा? वाजवी किमतीत. हे असं तिथं भ्रष्टाचार करून जास्त किमतीला एखादा प्लॉट खरेदी करणे आणि मग ते सहकारी संस्थेचं आहे म्हणून त्या संस्थेला जास्त पैसे द्यावा लावणे, आपले हित संबंध जपणे असं करणं याच्यामध्ये योग्य नाहीये. पुढे काय? सहकारी संस्थेचे पदाधिकारी पाहिजे. तर आपल्याला अध्यक्ष पाहिजे. सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक या नात्याने संस्थेचा कारभार पाहू शकतात. परंतु संस्थेला अमर्याद सभासद संख्येमुळे म्हणजे जे शेतकरी सभासद असतील तर 500 सभासद असतील तर ते एकाच वेळी कारभार पाहू शकत नाही. त्यामुळे कुणातरी त्याला निवडून द्यावं लागतं आणि यांना या 500 सदस्यांना एकाच वेळी कारभार पाहता येणार नाहीये. त्यामुळे त्यांनी सांगितले की सर्वांना संस्थेचा कारभार पाहणे शक्य होत नाहीये.
म्हणून सहकारी संस्थेमध्ये संस्थेची मालकी आणि व्यवस्थापन एकच न राहता त्याचे विभाजन केले जाते. म्हणून सभासदांना जरी संस्थेचे व्यवस्थापन सांभाळण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार सोयीसाठी व्यवस्थापन समिती असतील, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं त्यांना दिला जातो, संचालक मंडळास दिला जातो. आणि व्यवस्थापन समिती ही सभासदांची प्रतिनिधित्व म्हणजे जे आपले 500 लोक आहेत त्या 500 लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते त्या संस्थेचा कामकाज पाहतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय व्यवस्थापन समितीकडून घेतले जातात आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवली जाते. महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 विभाग ब कोणता विभाग ब नुसार पदाधिकारी या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. ती पुढील प्रमाणे सांगते. तर मित्रांनो हे पदाधिकारी असतात. पदाधिकारी मध्ये कोण कोण येतं हे आपल्याला लक्षात पाहिजे. अध्यक्ष येतो, उपाध्यक्ष येतो, संचालक व्यवस्थापकीय संचालक येतो, व्यवस्थापक येतो, सचिव, खजिनदार, समितीचे सदस्य, तसेच संस्था आहे त्या आपल्या कामकाजासंबंधी आदेश देण्यासाठी नियमानुसार किंवा पोट नियमानुसार नेमलेले कोणत्याही व्यक्तीचा समावेश पदाधिकारी या संस्थेत करू शकतात. जर आपल्याला एखादी तज्ञ समिती बसवायची असेल किंवा तज्ञ व्यक्ती आपल्याला त्या सहकारी संस्थेत लागत असेल तो पण निवडण्याचा अधिकार त्यांना आहे आणि ते पण तज्ञ पण हे पदाधिकारी म्हणून असतात. तर लक्षात ठेवा संस्थेने आपल्या पोट नियमानुसार कोणत्याही पदावर नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय. काय संस्थेने आपल्या नियमानुसार बसवलेली पदावर निवडलेली कोणती व्यक्ती म्हणजे पदाधिकारी. तर पुढे आपण अध्यक्ष पाहणार आहोत ज्याला आपण चेअरमन म्हणतो. त्याची कामे काय ते सर्व आपण पाहणार आहोत. तर सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीची निवड कायद्यानुसार 5 वर्षासाठी निवडणुकीद्वारे केली जाते आणि सभासदांकडून निवडून आलेले व्यवस्थापन समिती त्यांच्या सदस्यामधून एकाची संचालक म्हणून निवड या संस्थेचा अध्यक्ष म्हणून करण्यात येते आणि ही निवड व्यवस्थापन समितीच्या कोणत्या सभेत होते तर पहिल्या सभेत होते. हे लक्षात ठेवा. पहिली सभा जशी सरपंचाची निवड सगळ्या सदस्यांमधून होते तशी तिथे अध्यक्षाची निवड पण जे निवडून आलेले सदस्य असतील त्यांच्याकडून होत असते. पुढे काय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष हा संस्थेच्या सर्वसाधारण सभा असेल. व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. जो आपण अध्यक्ष निवडतो तो व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतोच. पण ज्या पण आपण सभा घेतो सर्वसाधारण सभा असू, विशेष सभा असू, कोणतीही सभा असू किंवा व्यवस्थापन मंडळाची सभा असू त्यांच्या सर्वांचा अध्यक्ष हा तोच व्यक्ती असतो. या सर्व सभा त्याच्या नियंत्रणाखाली पार पाडल्या जातात. सभा बोलवणे, या सभा योग्यरित्या चालवणे व सभेवर नियंत्रण ठेवणे हे त्याचे कसे कार्य मुख्य कार्य. सभा बोलवणे, चालवणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणे कोणाचा कार्य अध्यक्षांचं कार्य. सभेचा तो मुख्य सूत्रधार असतो. त्याचबरोबर त्याचप्रमाणे अध्यक्ष संस्थेचाही मुख्य अधिकारी असतो. संस्थेची आणि सभेची सूत्र यशस्वीपणे सांभाळण्यासाठी अध्यक्षाला पोट नियमानुसार आवश्यक ते सर्व अधिकार दिलेले असतात. पोट नियमातील मार्गदर्शक नियमानुसार अध्यक्ष संस्थेचे सर्व कामकाज पार पाडतो. त्याचबरोबर संस्थेतील सर्व प्रकारच्या सभांचे आयोजन करतो. अध्यक्षाला त्याच्या कामाबद्दल मोबदला संस्थेकडून मानधन स्वरूपात दिला जातो. जसं सरपंचाला मानधन असतं तसं या अध्यक्षांना पण मानधन भेटत असतं. तर आपल्याला अध्यक्षांची दैनंदिन कार्य पाहायची आहेत. संस्थेचे दैनंदिन कामकाज
सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना जी संस्था असेल त्यांच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख नियंत्रण ठेवून संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा पोटनियमानुसार चालावे लागते. म्हणजे जे संस्थेचा जो कारभार आहे दैनंदिन तो नियमानुसार चालवायचं काम कुणाचं असतं? अध्यक्षांचं असतं. एवढंच लक्षात ठेवा. मदत आणि मार्गदर्शन. ही सहकारी संस्थेचा कारभार हा संस्थेच्या अध्यक्षाला कार्यक्षमपणे प्रामाणिकपणे चालवावा लागतो आणि कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी वर्गास योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन कोण करत असतं? अध्यक्ष करत असतो. जे कर्मचारी असतील किंवा अधिकारी वर्ग असेल आपल्या सहकारी संस्थेचे त्यांना सर्वांना मार्गदर्शन आणि योग्य रीतीने पार पाडण्यास मदत करणं हे कुणाचं काम आहे? अध्यक्षांचं काम आहे. पुढे काय? सलोख्याचे संबंध ठेवणे. म्हणजे जे संस्थेचे सभासद असतील, संचालक असतील, अधिकारी असतील, नोकरवर्ग असेल यांच्याकडे सर्वांसंग सलोख्याचा संबंध ठेवण्याचं काम अध्यक्षाचं असतं. आपली जी संस्था असेल तिचा आर्थिक संबंध रक्षण करण्याचं काम या अध्यक्षाचं असतं. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेचे कामकाज व कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता ठेवावी लागते. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाजावरती निर्णय घेताना संस्थेच्या सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचे रक्षण करण्याचे कार्यही त्यांना करावे लागते. पुढे सभांचे आयोजन करू शकतो. ही जी आपण सभा घेतो सहकारी संस्थेच्या वतीने सहकार कायदा आणि संस्थेचे जे पोट नियम असतील त्या तरतुदीनुसार अधिमंडळाची वार्षिक सभा असेल, विशेष सभा असेल आणि हे आयोजन करण्याचं काम हे अध्यक्ष करतो. त्याचबरोबर सभेची सूचना असेल, कार्यक्रम पत्रिका असेल किंवा या सर्व बनवण्याचं काम तो सचिवाच्या मदतीने करत असतो. कोणाच्या मदतीने? तर सचिवाच्या मदतीने. आणि त्याच्या प्रती तयार करून संबंधित मुदतीस त्या सभासदांना पाठवण्याचं काम ते अध्यक्ष करत असतात. पुढे काय? सभांचे संचालन. म्हणजे जी सभा असेल, वार्षिक असेल, सर्वसाधारण असेल, त्या सभेचे अध्यक्ष कोण असतात? तर महत्वाचं सांगून असतं तर चेअरमनला असतं, अध्यक्षांना असतं. तर संस्थेच्या अध्यक्षांना संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेची सूत्र स्वीकारून सभेचे संचालन सभेच्या नियमानुसार करावे लागते. सभेत मांडलेले प्रस्ताव असतील, दुरुस्त्या असतील, संमत करण्यात आले ठराव असतील, हे सभेचे कायदेशीर कामकाजात असल्याची दक्षता घ्यावी लागते. आणि अशा रीतीने सभेचा सर्वेसर्वा या नात्याने त्याला सभेचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली योग्य व निपक्षपातीपणे चालवावे लागते. जसे आपण सरपंचाची कामे असतात तसेच याची पण कामे. पुढे काय? अध्यक्षांचे अधिकारी. जे आपण पाहिले दैनंदिन कामकाजाचे अधिकारी कामकाजावर जे कागदपत्र असतात त्याच्यावर सह्या करतो. संस्थेचे हिशोब ठेवणे, काम चुकारचे कर्मचारी असतील तर त्याच्यावर कारवाई करतो. सभेबाबत अधिकार त्याला काही निर्णायक मग कास्टिंग वोट देण्याचा अधिकार आहे. जर समान मते पडली तर कास्टिंग वोट कोण देतं? एक्स्ट्रा मत कोण देतं? अध्यक्ष देतो. कारण जी एक थोडी म्हणजे एक सिच्युएशन झाली असते की दोन्हीकडे समसमान, जर ती तोडायची असेल तर अध्यक्षांना एक एक्स्ट्रा वोट द्यावं लागतं. आणि इतिवृत्तावर सही करणे म्हणजे जी सभा होते त्याच्यामध्ये कोणते निर्णय घेततात, कोणते निर्णय घेतले नाही त्याच्यावर त्या नोंदवहीवर त्याला साईन करावी लागते. पुढे काय? दैनंदिन कामकाजाचे अधिकार. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या पोट नियमानुसार पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा अधिकारी त्याला आहे. संस्थेच्या कार्यालयातील काम
करणाऱ्या सर्व अधिकारी असेल, कर्मचारी वर्ग असेल, त्याच्यावर त्याचं नियंत्रण असतं आणि त्यांच्या कार्यपूर्तीचा अहवाल मागवण्याचाही त्याला अधिकार असतो. कागदपत्रावर सह्या करणे, सहकार संस्थेच्या वतीने तयार केलेले जे धनादेश असेल, चेक असेल, कागदपत्र असेल, करार असेल इत्यादी सह्या अध्यक्ष करतो. संस्थेचे हिशोब सहकार संस्थेचा कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला संस्थेचे हिशोब पुस्तकावर व त्यातील नोंदीवर बारकाईने लक्ष ठेवून ती तपासण्यासाठीचा मागण्याचा अधिकार असतो. हिशोब पुस्तके मागण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. नोंद केलेले त्यांच्यावर तो बारकाईने लक्ष ठेवतो. काम चुका कर्मचारी असेल तर त्याला कारवाई करण्याचा अधिकार त्याच्यावर आहे. बडतर्फी करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. सभाबाबतचे अधिकार आहे की मग आपण पाहिले जी सभा असेल ती बोलवण्याचा अधिकार आहे. सभा म्हणजे इथे दिलेले त्याच्यात किंवा सभेचा भाषणाचा क्रम ठरवणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबवणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकार असतात. त्याचबरोबर जी सभा असेल त्याचे अध्यक्ष सांगून तो घुसवतो आणि हे सर्व कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडले असते. एक कास्टिंग वोट देणे, निर्णायक मत देणे, सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना संस्थेच्या अध्यक्षाला अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते आणि निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. निर्णायक मत हे जास्तीत जास्त अतिरिक्त आहे जे अध्यक्ष आपल्या अधिकारात विशेष मत म्हणून वापरतात. जर 21 सदस्य असेल तर 20 सदस्य असेल, 10 मतं इकडे पडली, 10 मतं इकडे पडली, जर याच्यातून मार्ग काढायचा असेल तर एक्स्ट्राचं मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? 20 सदस्य जरी असले तर एक्स्ट्रा मत कोण देतं? अध्यक्ष देत असतो. त्याला कास्टिंग वोट म्हणतात, निर्णायक वोट असे म्हणतात. आणि जे सभा संपल्यानंतर संस्थेचा सचिव असतो त्याने तयार केलेल्या सभेच्या इतिवृत्तावर सही करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? अध्यक्षाला आहे. पुढे अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय आहेत? तर मित्रांनो पुढे आपल्याला सचिव पण पाहिजे आणि त्यानंतर आपला हा चॅप्टर संपणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे तुलनात्मक अभ्यास पण करायचे. थोडा चॅप्टर हा मोठा आहे तरी पण हा चॅप्टर आपल्याला आजच संपवायचा आहे. सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. नियंत्रण. संस्थेचा अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्याने व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाजाबाबत निर्णय घेण्याचा व्यवस्थापन समितीला योग्य मदत मार्गदर्शन करण्याचा जबाबदारी कुणावर असेल? तर अध्यक्षावर असेल. म्हणजे तो व्यवस्थापन समितीचा काय असतो? नेता असतो. तो म्हटला जातो जसं आपला म्हटलं जातं ग्रामपंचायतीमध्ये सदस्य असतो त्यांचा अध्यक्ष सरपंच असतो, तो त्यांचा नेता असतो आणि त्यांचं व्यवस्थापन समितीवर नियंत्रण असतं. तो कार्यालयीन कामकाजाबाबत निर्णय घेतो आणि व्यवस्थापन समितीला योग्य मदत आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर असते. कार्योत्तर मान्यता. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना बऱ्याच वेळा अध्यक्षाला काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात आणि अशा निर्णयाला कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. म्हणजे समजा एखादा निर्णय घेतला त्यांनी, तो त्यावेळी गरजेचा होता पण तो निर्णय त्यांना नंतर बोर्ड ऑफ डायरेक्टरवर त्यांची जी सभा होत असते बोर्ड ऑफ डायरेक्टरची त्या सभेत तो मंजूर करून घ्यावा लागतो.
कारण की त्याला अपवादात्मक काही अशी परिस्थिती निर्माण झाली असते, अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली असते, त्याच्यामध्ये त्याला तो निर्णय घेणे गरजेचं राहतं. आणि अशा घेतलेला निर्णय, त्याची अंमलबजावणी झालेला निर्णय, तो नंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे मांडतो. त्यालाच म्हणतात कार्योत्तर मान्यता. पुढे काय, सुसंवाद साधणे. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाने कार्यकालीन कामकाज, अधिकारी तसेच कर्मचारी वर्गामध्ये समन्वय सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. संस्थेचे सभासद, संचालक आणि पदाधिकारी इत्यादी बरोबर सुसंवाद राखला पाहिजे. पुढे त्यांना सभाबाबतची जबाबदारी काय आहे. जेव्हा सभा आयोजित केली जाते तेव्हा तो अध्यक्ष स्थान बसवतो. तसेच सभांचे कामकाज, सहकार कायदा, संस्थेचे नियम असतील, पोटनियम असतील त्याप्रमाणे सुरळीत आणि शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते, अध्यक्षांवर असते. सभेमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याची पुरेशी संधी देऊन सभेचे कामकाज निपक्षपणाने चालवले पाहिजे. पुढे काय, महत्वाच्या दस्तऐवज असतात त्यावर सह्या करणे. सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा प्रमुख म्हणून या नात्याने त्याला कागदपत्र म्हणा, दस्तऐवज म्हणा, करार म्हणा इत्यादी सही करावी लागते. त्याच्यासाठी तो सहीसाठी तो जबाबदार असतो, तो अध्यक्ष. उपाध्यक्ष काय, सहकारी संस्थांमध्ये उपाध्यक्ष हा पदाधिकारी म्हणून निवडला जातो. अध्यक्ष जेव्हा गैरहजर असतो, जेव्हा सरपंच गैरहजर असतो तेव्हा उपसरपंच कारभार पाहतो, जेव्हा अध्यक्ष गैरहजर असतो तेव्हा उपाध्यक्ष कामकाज पाहत असतो. आणि व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून तो काम करतो. जेव्हा अध्यक्ष गैरहजर राहतो तेव्हा उपाध्यक्ष म्हणून तो काम करतो. पण उपाध्यक्ष न राहता त्यावेळी अध्यक्ष म्हणून सर्व कामकाज पाहत असतो. त्यामुळे व्यवस्थापन समिती संचालक मंडळ असते, त्याच्यातून जसं अध्यक्षांची निवड होते तशी उपाध्यक्षांची निवड होत असते. आणि अध्यक्षाच्या अनुपस्थित उपाध्यक्ष काम पाहतो तेव्हा त्याला अध्यक्ष असतो, त्याचे सर्व अधिकार त्याला मिळत राहतात. तर पुढे आपण सचिव पाहणारे, सेक्रेटरी ज्याला म्हणतो, चिटणीस जे म्हणतो तो पाहणारे. तर पुढे व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत, व्यापारी संस्था, भागीदार संस्था किंवा कंपनीतील सर्व ठिकाणी सचिव महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजे कोणताही संघटनेचा प्रकार असतो, व्यापारी संस्था जरी असल्या किंवा भागीदारी जरी संस्था असल्या किंवा एखादी कंपनी जरी असेल तर त्याच्यामध्ये सेक्रेटरी असतो, सचिव असतो. सहकार संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज त्याला पार पाडावे लागते. सहकारी संस्थेचे कामकाजी स्वरूप, संस्थेचे आकारमान, संस्थेचा प्रकार यावरून सचिवाचे पद ठरवले जाते. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक करणे सक्तीचे आहे आणि त्याची नेमणूक ही पूर्ण वेळ होऊ शकते, अर्धवेळ सचिव म्हणून होऊ शकते किंवा मानद म्हणून होऊ शकते किंवा पगार सचिव म्हणून होऊ शकते. आणि मोठ्या सहकारी संस्थेचे प्रशासकीय कामे करण्यासाठी त्या सचिवाची नेमणूक केली जाते. पुढे काय व्याख्या काय दिली, सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्य, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य तसेच संस्थेतील पोट नियम असतील त्या नियमामध्ये काय जे सांगितलं असेल त्यानुसार पण कार्य करावं लागतात. आणि ते कार्य करण्यासाठी ज्या व्यक्तीची केली जाते तो व्यक्ती म्हणजे त्या संस्थेचा सचिव होय. तर मित्रांनो, आपण बाकीची कामे थोड्या नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.